मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर। राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक होणार। खड्ड्यांच्या मुद्द्यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये आजही कोकरोच जनता पार्टीची बैठक। सीजेपी आज मोठी घोषणा करणार असल्याची प्रवक्ते आशुतोष टांका यांची माहिती। सीजेपीचा देशभरातील अजेंडा ठरण्याची शक्यता। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटलांकडून व्हॉट्सअप स्टेटसच्या वादावर पडदा। एकजुटीला तडा जावा यासाठी काहींचे प्रयत्न, मात्र कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित हीच प्राथमिकता असल्याचं अर्चना पाटील यांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवरून राज्यातील राजकारण तापलं, तर गुंगी गुडिया म्हणणाऱ्यांनी खेद व्यक्त करणं अपेक्षित। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत पण महिलेचा आदर आणि आमच्या मायभगिनींचा आदर ठेवणं ही आपली संस्कृती राहिलेली आहे। त्यामुळे अशा शब्दप्रयोग करणं मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण आहे आणि ज्यांनी कोणी असा शब्दप्रयोग केला असेल त्यांनी निश्चितपणे खेद व्यक्त करणं अपेक्षित आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत आज शेगाव दौऱ्यावर। संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मोहन भागवत मुंबईला रवाना। सरसंघचालक मोहन भागवत आज जेन झींसोबत संवाद साधणार। मुंबईमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। देशावर प्रेम करण्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, जेन झी लोकशाहीच्या बाजूने उभी आहे, अशा आशयाचे बॅनर्स। गणेशोत्सवाआधी कोकणातील प्रवास अधिक सुरळीत करण्यासाठी मंत्री भरत गोगावलेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक। माणगाव इंदापूर बायपासची 1 लेन वाहतुकीसाठी खुली करण्याचं उद्दिष्ट असल्याची मंत्री भरत गोगावलेंची माहिती। आम्ही माणगाव इंदापूरचा जो बायपासचा जो भाग आहे त्यामध्ये आम्ही 1 लेन माणगावची सुरू करायचा आमचा प्रयत्न आहे गणपतीच्या आसपास। रत्नागिरीतील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं निधन। कोल्हापूर रत्नागिरी प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू। राजेश सावंत यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा। धुळ्याच्या शिरपूरमध्ये आमदार अमरीश पटेल यांची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल। समाजात गैरसमज पसरवून राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्यानं अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। धुळे जिल्ह्यातील चोपडा फाटा परिसरात बसच्या धडकेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू। चेतन पाटील आणि केतन पाटील असं मृत तरुणांचं नाव। दोघांच्या मृत्यूमुळे शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावावर शोककळा। अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी। गेल्या 24 तासात सोन्यामध्ये 3,000 तर चांदीमध्ये 10,000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर 1,48,000 तर चांदीचे दर 2,40,000 मुंबईमध्ये म्हाडाच्या 2,640 घरांच्या लॉटरीचा निकाल आज जाहीर होणार। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात दुपारी 12 वाजता सोडत। नागरिकांसाठी म्हाडाच्या अधिकृत YouTube चॅनलवर सोडतीच्या प्रक्षेपणाची सुविधा। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। पश्चिम रेल्वेकडून 42 विशेष फेऱ्यांची घोषणा। मुंबई आणि उधनाहून 8 विशेष गाड्या विविध दिवशी धावणार। आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा। एसी डब्यात आता संपूर्ण बेडरोल किट मिळणार। कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे चादर, ब्लँकेट, उशीसह सगळ्या सुविधा देणं रेल्वेसाठी बंधनकारक। रांचीतील जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षेच्या गैरप्रकारांविरोधात आंदोलन आज 13व्या दिवशीही कायम। सरकारसोबतच्या चर्चेसाठी तयार, मात्र चर्चा प्रसार माध्यमांसमोरच व्हावी अशी विद्यार्थ्यांची अट। कोलकात्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या मागणीसाठी तरुणांचं अनोखं आंदोलन। थेट स्ट्रीट लाईटच्या खांबावर चढून पुलअप्स करत सगळ्यांचं लक्ष वेधलं। अखेर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तरुणाला खाली उतरवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।